नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कोकणातल्या टॉप 5 वेनमस आणि चावल्या तर वेदनादायी अशा मुंग्यांची माहिती देणार आहे। यापैकी सर्वच फोटो आणि व्हिडिओज मी टिपलेले नाहीत। काही फोटो आणि व्हिडिओ मी इंटरनेटवरून सुद्धा वापरलेले आहेत, पण बरेचसे फोटो आणि व्हिडिओ मी स्वतः टिपलेले असल्यामुळे तुम्हाला कोकणात आलात तर ह्या मुंग्या कोकणात आमच्याकडे पाहायला मिळतील। आपण हा व्हिडिओ टॉप 5 वेनमस मुंग्या असा करणार आहोत, त्यामुळे टॉप 1 वरची जी मुंगी असणार आहे ती चावल्यानंतर आपल्याला हायेस्ट पेन होणार आहे, आणि टॉप 5 वरची जी मुंगी असणार आहे ती जर आपल्याला चावली तर आपल्याला लोवेस्ट पेन होणार आहे। सो बेस्ड ऑन पेन आपण हा रँकिंग केलेला आहे टॉप 1 ते टॉप 5। तर सुरुवात करूया। नंबर 5, डिस्ट्रॉयर अँट्स। आमच्याकडे या मुंग्यांना चावऱ्या मुंग्या असंही म्हणतात। आजच्या लिस्टमधल्या अतिशय बारीक मुंग्या, आकारमान छोटं असलं तरी संघटनात्मक दृष्टी आणि अफाट संख्येने ह्या आपल्या भक्ष्यावरती तुटून पडतात। घरातले खाद्यपदार्थ ते बागेतले इतर कीटक या सगळ्याच गोष्टींना ते खातात। मनुष्याला याचा दंश झाल्यास वेदनांच्या यादीत यांचा क्रमांक आपण 5वा ठेवला आहे। याचं कारण म्हणजे या छोट्या असल्यामुळे आपल्याला त्यांच्या दंशाचा फार त्रास होत नाही। ह्या मुंग्यांना डिस्ट्रॉयर अँट असं नाव का पडलं असेल बरं? तर या फक्त घरातले अन्नपदार्थ आणि बाकीच्या गोष्टी डिस्ट्रॉय करत नाहीत, तर अख्खं घरचं घरसुद्धा डिस्ट्रॉय करतात। या मुंग्या सहसा कन्स्ट्रक्शन किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये सुद्धा राहतात आणि तिथे त्यांच्या डंखाच्या साह्याने चावून या गोष्टी खराब करतात। घरातल्या भिंतीची माती बाहेर काढतात, त्यामुळे यांना स्पेसिफिकली डिस्ट्रॉयर अँट्स असं नाव पडलेलं आहे। नंबर 4, ॲक्रोबॅट अँट्स। वेदनांच्या यादीत या मुंगीला आपण 4थ्या क्रमांकावर ठेवलेलं आहे, कारण डिस्ट्रॉयर अँट्सपेक्षा ही मुंगी चावली तर जास्त वेदना होतात। यांच्या दिसण्यामुळे आपण यांना कार्पेंटर अँट्ससोबत तोलू शकतो, पण नाही। या ॲक्रोबॅट अँट्स आहेत, त्यांच्या नावाप्रमाणेच शरीराचा मागील भाग उचलून त्वेषाने दंश करतात। यांचा मागील भाग हा हृदयाच्या म्हणजे हार्ट शेप आकाराचा असतो व या कोकणात सहसा कोकम, काजू, आंबा तसंच फुलझाडं, तगर किंवा जास्वंद अशा झाडांच्या म्हणजेच खरखरीत पृष्ठभागाच्या झाडांच्या सालांवरती घरटं बांधतात किंवा तिथूनच राहतात किंवा तिथेच त्यांचा सगळं जीवन व्यतीत होतं। अशा झाडांच्या शेंड्यामध्ये किंवा फांद्यांमध्ये ही मुंगी घरटं बांधते। या घरट्याला आमच्या कोकणात हुरेआण असं सुद्धा म्हणतात। असं एखादं हुरेआण एखाद्या झाडावरती असेल तर त्या झाडावरती चढणं काय, माणूस त्याच्याकडे बघण्याचा सुद्धा विचार करत नाही, कारण तुम्ही त्या झाडावरती जर चढलात तर तुम्हाला या टेरिटोरियल मुंग्या चावून चावून पळायला लावतात। ज्या झाडावरती या असतात त्याच्यावरती कोणताही इतर प्राणी, पशुपक्षी, माशा आल्यास त्याला या मुंग्या दंश करून त्यांची स्वतःची जागा सुरक्षित करतात। नंबर 3, वीवर अँट्स। याला आमच्याकडे लाल डोंगळे किंवा लाल डिंगले असंही म्हणतात। सहसा ह्या मुंग्या किंवा हे डोंगळे ह्या फळांच्या झाडांच्या जवळपास आपले घरटं बांधतात किंवा राहतात। नावाप्रमाणेच या विविंग म्हणजे विणकाम करतात। हिरवी पाने या लार्वल सिल्कच्या साह्याने एकत्र जोडून विणून आपलं घरटं तयार करतात। अतिशय डिफेन्सिव्ह असून वर्कर अँट्स त्यांच्या भागातल्या वृक्षावरती व इतरत्र काहीही हालचाल दिसली तर अटॅक करतात व फॉर्मिक ॲसिड दंशाद्वारे भक्ष्याच्या अंगात म्हणजे शरीरात सोडतात। दंश झालेल्या भागात जळजळ सुरू होते व काही मिनिटे ही जळजळ राहू शकते। यांची कोणत्याही पृष्ठभागाला धरून ठेवण्याची क्षमताही फार विलक्षणीय असते। वेदनांच्या यादीत यांना आपण 3रं स्थान दिलेलं आहे। आकारानेही या तशा मोठ्याच असतात। नंबर 2, जॅपनीज कार्पेंटर अँट्स। याचं सायंटिफिक नाव आहे कॅम्पोनोटस डोलेंटस। माझं प्रोनाऊन्सिएशन थोडंफार चुकलं असेल, पण स्पेलिंग मी स्क्रीनवरती दाखवत आहे। हे नाव मी का सांगितलं बरं? कारण ह्या नावात या मुंग्यांची एक प्रकारची प्रजाती दडलेली आहे। कारण यांच्यासारख्याच दिसणाऱ्या व यांच्या जवळचे नातलग असलेल्या मुंग्या म्हणजे कॅम्पोनोटस सिंटेलस आणि कॅम्पोनोटस पेरियस। तर ह्या प्रकारातल्या या 2 मुंग्या आहेत। आयडेंटिफाय करताना मला खूप त्रास झाला,
त्यामुळे मी नावं स्पेसिफिकली मेन्शन करत आहे. जी खालची 2 नावं आत्ता मी मेन्शन केलेली आहेत त्या माझ्याकडे आढळत नाही. दिसण्यानुसार आणि त्यांच्या राहण्यानुसार, वागण्यानुसार ही कॅम्पोनोटस डोलेंटसच आहे. वेदनांच्या यादीत यांना मी दुसरं स्थान दिलेलं आहे. याचं कारण म्हणजे या मुंग्या चावल्यानंतर झालेल्या ठिकाणी शॉक लागल्यासारख्या वेदना, जळजळ, खाज, त्वचेला सूज येणं अशी लक्षणं आढळतात. पहिली काही मिनिटं वेदना या सहनशक्तीच्या बाहेर असतात. यांना ओळखणे तसे कठीण, पण बाकीच्या काळ्या मुंग्यांपेक्षा वेगळा असा पांढरट रंगाचा ठिपका यांच्या मागील भागावरती असतो. तसेच यांचे घरटे हे दगडधोंड्यांखाली जमिनीमध्ये असते. या अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींमध्येही येतात. माझी आयडेंटिफाय करण्यात काही चूक झाली असेल आणि जर कोणी फॉरेस्ट्री किंवा वाईल्ड लाईफ जाणकार माणूस माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की करेक्ट करून सांगा मला. पण नावापेक्षा या मुंगीचं कामच मोठं आहे, कारण ही मुंगी मला देखील चावलेली आहे. आणि ही मुंगी चावल्यानंतर पुढचा 1 दिवस तरी तुम्हाला त्या जागेवरती एक गोड प्रकारचं दुःख राहतंच. सुरुवातीला जळजळ आणि सहनशक्तीच्या बाहेर जाणाऱ्या अशा वेदना होतात, पण नंतर तिथे जर तुम्ही टच केलं तर ते एक प्रकारचं गोड दुःख असतं. आपल्याला गुलाबाचा काटा लागल्यानंतर जसं दुःख होतं त्या टाईपचं. तर ह्या आहेत जॅपनीज कार्पेंटर अँट्स. वेदनांच्या यादीत दुसरं स्थान. नंबर 1 आर्बोरियल बायकलर्ड स्लेंडर अँट्स किंवा कॉमनली नोन ॲज स्लेंडर अँट्स. बायकलर्ड कशासाठी? कारण श्रीलंकेच्या काही भागांमध्ये या फक्त काळपट रंगाच्या आढळतात, तर भारताच्या भागामध्ये या बायकलर्ड म्हणजे 2 रंगाच्या, काळ्या आणि लालसर अशा प्रकारच्या आढळतात. वेदनांच्या यादीत यांना मी प्रथम क्रमांक देतोय, कारण यांचा दंश झालेल्या ठिकाणी त्वचेला सूज येऊन 1 ते 2 दिवस अतिशय सहनशक्तीच्या बाहेरच्या अशा वेदना होत राहतात. मराठीत यांना वळविंची असं म्हणतात. तुम्ही या मुंगीला कुठे ना कुठेतरी नक्कीच बघितलं असेल. वळविंची हे नाव मराठीत बहुधा त्यामुळेच असेल कारण ही चावल्यानंतर, दंश झाल्यानंतर त्या ठिकाणी विंचू चावल्यावर येतील त्यासारखे वेग येतात व अत्यंत त्रासदायक असतात. या मुंग्या अनेक ठिकाणी आढळून येतात. कोकणात विशेषतः मातीच्या भिंतीची घरे, कौलारू छतं इत्यादी ठिकाणी आढळतात. तर मंडळी, ह्या काही वेदनादायी मुंग्यांची माहिती मी आता सांगितलेली आहे. तुमच्याकडे या आढळतात का? कमेंट करून नक्की सांगा. कोकणात सर्वत्र आढळतात. कोकणात येत असाल तर कॅम्पिंग करत असाल तर त्यांच्यापासून लांबच राहा आणि तेच योग्य राहील. अशाच व्हिडिओसाठी मॅव्हरिक श्री नावाच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर धन्यवाद.